नमस्कार. रॉयल कारभारीन ह्या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 13 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 14. संध्याने विशालला फोन लावला, पण विशालने फोनच उचलला नाही. संध्या मनातच म्हणाली, एवढे काय कामात आहेत काय माहिती. संध्याच्या बाबांचे 2-3 मिस कॉल पाहून विशाल मनातच म्हणाला, संध्या बहुतेक मगाशी फोन लावत होती वाटतं. विशालने संध्याच्या बाबांना फोन केला. संध्याचे बाबा बाजारात होते, सामान आणायला गेले होते. विशाल बाबांना म्हणाला, बाबा तुम्ही फोन लावला होतात का मला? बाबा म्हणाले, हो जावई बापू, अहो मगाशी लावला होता, संध्या लावत होती. विशाल बाबांना म्हणाला, व्यवस्थित पोचलात ना तुम्ही? संध्याला गाडीत काही त्रास नाही ना झाला? बाबा म्हणाले, अहो व्यवस्थित पोचलो, ते सांगायलाच ती फोन लावत होती. आता मी घरी गेलो ना की सांगतो तिला तुमचा फोन आला होता म्हणून, मग बोला तुम्ही तिच्यासोबत. विशाल बाबांना म्हणाला, म्हणजे आता तुम्ही घरी नाही आहात का? बाबा म्हणाले, नाही, बाजारात आलो होतो, जाईल आता घरी, 1 तास तरी लागेल मला. मग घरी गेल्यावर संध्याला निरोप सांगतो तुमचा, ती लावेल तुम्हाला फोन. विशाल म्हणाला, हो ठीक आहे. बाबा, जर मला वेळ भेटला नाही तर नंतर मी फोन करीन असं सांगा तिला. बाबा म्हणाले, हो ठीक आहे, सांगतो. विशालने लगेच फोन ठेवला. बाबा बाजारातून आले, सामान ठेवलं. संध्या त्यांच्या समोर पाण्याचा तांब्या घेऊन आली. बाबा संध्याला म्हणाले, संध्या अगं जावई बापूंचा फोन आला होता मगाशी, तू फोन लावत होतीस ना त्यांना? नेमका मी बाजारात होतो बघ, मी त्यांना सांगितलं तुला निरोप सांगेल म्हणून घरी गेल्यावर. बघ आता फोन लागतोय का त्यांना. संध्या म्हणाली, बरं बाबा बघते. संध्याने परत फोन लावला. विशालने एका रिंगमध्ये फोन उचललाच नाही. संध्या म्हणाली, राहू दे, मी फोन करायला गेले, फोन उचलत नाही हा माणूस, असं एकदम गाल फुगवून म्हणाली. जाऊ दे आता, फोनच नाही लावणार यांना. आणि बाबांचा फोन त्यांच्या हातात दिला आणि तशीच आतमध्ये गेली आईला मदत करायला. आई म्हणाली, काय ग, काय झालं? संध्या आईला म्हणाली, आई बघ ना ग, आल्यापासून यांना फोन लावते पण माझा फोनच उचलत नाहीत. मगाशी बाजारात लावला होता वाटतं बाबांना, निरोप दिला, आता मी लावते तर फोनच घेत नाहीयेत. आई संध्याला म्हणाली, संध्या जावई बापू काय फिरायला गेले आहेत का ग? त्यांच्या ड्युटीला गेले आहेत ना, लावतील फोन त्यांना वेळ भेटला तर. कशाला एवढी चिडचिड करतेस? एवढी सवय झाली का काय त्यांची? संध्या आईला म्हणाली, आई सवय नाही ग, पण आज खूप चुकल्यासारखं वाटतंय. नुसता मनामध्ये त्यांचाच विचार येतोय. इथे आलीये पण माझं मन त्यांच्या जवळच आहे. आई संध्याला म्हणाली, हो का? संध्या म्हणाली, हो ना. आई म्हणाली, माझी मुलगी आता माझी राहिली नाही बर का. जावई बापूंनी तिला लगेच स्वतःची केली. संध्या आईला म्हणाली, आई असं काही नाही ग, मी तुमचीच आहे. पण आई संध्याला म्हणाली, असू दे, आम्हाला माहित आहे हा. आई संध्याला म्हणाली, संध्या अगं तुझ्या मैत्रिणीचं पण लग्न आहे ना? संध्या म्हणाली, हो ग आई, तिचं पण लग्न आहे, मला आमंत्रण लग्नाचंच दिलं तिने, तिच्या लग्नाचं. आई तिला म्हणाली, हो का? मला पण भेटून गेली, ती सांगत होती. आई म्हणाली, आई मी तिला फोन लावते, थोड्याशा गप्पा तरी होतील आमच्या. आई म्हणाली, बरं जा, कर फोन आणि लवकर उरक. संध्याची माहेरी एकच खोली होती, पण बाहेर अंगणात भरपूर जागा होती बसायला. संध्या भाजीचं टोपलं घेऊन निवडायला बसली बाहेर आणि इकडे सरूला फोन लावला. संध्यानी तिच्या आईला फोन केला होता. सरूची आई बाहेर शेतात होती. ती संध्याला म्हणाली, तिचा नंबर देऊ का तुला, तू फोन लाव. संध्या म्हणाली, ठीक आहे, पण तिच्याकडे फोन आहे का? सरूची आई म्हणाली, हो आहे की,
अगं आमच्या पाहुण्यांनी घेतलंय तिला. आता तिचा वाढदिवस झाला ना तेव्हाच दिला घेऊन. आणि तुला आनंदाची बातमी ती सांगेल बरं का एक. संध्या म्हणाली. बरं ठीक आहे, तुम्ही द्या मला तिचा नंबर, मी लावते तिला लगेच फोन. संध्यानी सरूला लगेच फोन लावला. सरूने फोन उचलला. संध्या तिला म्हणाली. सरू, अगं कशी आहेस? लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? सरूनी लगेच संध्याचा आवाज ओळखला. सरू म्हणाली. संध्या कशी आहेस ग? खूप आठवण येते तुझी. संध्या म्हणाली. मला पण खूप आठवण येते ग तुझी. मी आत्ता माहेरी आली आहे. म्हटलं बसल्या बसल्या तुला फोन लावावा. कुठपर्यंत लग्नाची तयारी आली आहे विचारावं. संध्या तिला म्हणाली. आणि काय ग, नवरा खूपच लाड करणारा भेटला आहे वाटतं. लग्नाच्या आधीच वाढदिवसाला फोन दिला घेऊन मैत्रिणीला माझ्या. सरू म्हणाली. हो ग, मला माहीतच नव्हतं. मला म्हणाला असू दे. मला तुझी खूप आठवण आली की तुला फोन लावायला बरा. असं खूप लाजत लाजत ती संध्याला सांगत होती. संध्या तिला म्हणाली. बघ, असं पाहिजे, नाहीतर आमचे हे. सरू तिला म्हणाली. का ग दाजी तुला फोन नाही लावत का काय? संध्या तिला म्हणाली. अगं बघ ना, सकाळपासून किती फोन केले यांना. आता सुद्धा केला. मगाशी केला होता तर बाबा बाजारात होते आणि ते आल्यावर केला तर त्यांनी उचललाच नाही. सरू म्हणाली. अगं जाऊ दे, काहीतरी कामात असतील. संध्या म्हणाली. हो. सरू संध्याला म्हणाली. बरं संध्या, सांग ना मला, कुठे फिरायला गेली होतीस? संध्या तिला म्हणाली. अगं आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो. सरू म्हणाली. अरे वा, माझ्या मैत्रिणीची गाडी आता रुळावर आलेली दिसतीये. आधी किती नाही नाही म्हणत होतीस ग, आता कशी गोडी लागली तुला त्यांची. संध्या सरूला म्हणाली. बरोबर आहे सरू, आपण ज्याच्यावरती प्रेम करायला लागतो ना, ज्याला आपण आपलं सर्वस्व देतो, त्याच्याशिवाय एक दिवस काय, एक क्षण सुद्धा राहणं खूप मुश्किल असतं ग. सरू तिला म्हणाली. तुम्हाला दोघांना पण लग्नाचं आमंत्रण देणार आहे. मला घरचा ॲड्रेस पाठवून दे, नाहीतर काकूंकडे पत्रिका ठेवते लग्नाची. काकूंना पण बोलवणार आहे लग्नाला. आणि तुम्हाला दोघांना पण जोडीनं माझ्या लग्नाला यायचंय काय? संध्या म्हणाली. अगं येणार ना, का नाही येणार? माझ्या लाडक्या मैत्रिणीचं लग्न आहे, मग मी येणारच. कधीची तारीख आहे? सरू म्हणाली. पुढच्या महिन्यात लग्न आहे, 2 दिवस आधी ये. संध्या म्हणाली. 2 दिवस आधी यायला नाही जमणार ग, पण तुझ्या लग्नाला नक्की येईल. सरू म्हणाली. बरं बाई, ठीक आहे. आता रिझल्ट लागणार आहे ना, तेव्हा तुझी माझी भेट होईलच. तू येणार आहेस ना कॉलेजमध्ये रिझल्ट घ्यायला? संध्या म्हणाली. येणार आहे की, त्यांना घेऊन येईल. दोघींच्या पण इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि संध्याने फोन ठेवला. संध्याची भाजी पण निवडून झाली होती गप्पा मारता मारता. आणि संध्या आतमध्ये गेली. आई भाकऱ्या करत होती. संध्या आईला म्हणाली. आई, भाजी मी टाकते. आई तिला म्हणाली. संध्या, लग्न व्हायच्या आधी नुसतं पुस्तक हातात घेऊन बसायची, कामाला अजिबात हात नाही लावायची. फक्त तुझी ठरलेली कामं असायची तेवढीच करायचीस. पण आता माझी लेक खूप हुशार झाली आहे बरं का. संध्या, तुला ही भाजी येईल का ग बनवता? संध्या आईला म्हणाली. आई, येईल की. आणि मला जरी नाही आलं ना तरी तू मला सांग, मी तशी बनवेल. आई म्हणाली. बरं बाई, सांगते. संध्याला आईने सांगायची वेळच आली नाही. संध्याने अगदी आई बनवते तशी भाजी बनवली होती. आई फक्त लांबनच बघत होती की कशी करतीये. आईला संध्या म्हणाली. भाजी झाली आहे आई, चव बघतेस का? आई तिला म्हणाली. दे बरं थोडी. आईने भाजी खाल्ली तर सेम ती बनवते तशीच संध्याने बनवली होती आणि आईला संध्याचं खूप कौतुक वाटलं. आई संध्याला म्हणाली. काय ग संध्या, अगं माझ्यासारखं बनवायला कशी काय शिकलीस? संध्या म्हणाली. आई, जरी मी अभ्यास करत असले ना तरी माझं थोडं थोडं लक्ष असायचं
तू काय करतेस, किती मसाला टाकतेस, कशी भाजी परततेस बघत असायचे बरं का, हळूहळू तुला, आणि तुझ्याकडून शिकले. आई म्हणाली, माझी संध्या खूप गुणी आहे. सगळे रात्री एकत्र जेवायला बसले. विशाल पण घरी आला होता. बेडरूम मध्ये आल्यावर त्याला संध्याची खूप आठवण यायला लागली. विशालने त्याचा फोन काढला आणि पाहतो तर काय, संध्याने त्याला फोन लावला होता. विशाल लगेच फ्रेश झाला आणि आवरून संध्याला त्याने फोन केला. रिंग वाजत होती. संध्याच्या बाबांनी फोन पाहिला तर विशालचा फोन होता. त्यांनी संध्याला आवाज दिला, संध्या अगं फोन घे, तुझ्यासाठीच केला आहे जावई बापूंनी. संध्या हसायला लागली. दिवसभराचा राग आला होता त्याच्यावरचा, तो निघून गेला. आणि आणि पटकन फोन घ्यायला जाणार इतक्यात संध्याच्या भावाने फोन उचलला आणि तो बोलायला लागला, दाजी कसे आहात हो तुम्ही, आणि तुम्ही पाठवलेली स्ट्रॉबेरी आम्ही खाल्ली बरं का, खूप छान होती, आम्हाला खूप आवडली. परत गेला ना तुम्ही की आम्हाला परत घेऊन या हा. विशाल म्हणाला, हो घेऊन येईल बरं का. तुमची ताई आहे का तिथे, द्या की फोन तिच्याकडे. संध्या तिथेच बसली होती. कधी ह्यांचं बोलून होतंय आणि कधी हिला बोलायला भेटते त्याची वाट पाहत. संध्याच्या आईने दोघांना पण हाक मारली आणि म्हणाली, आतमध्ये या, ताईला बोलू द्या दाजींसोबत. संध्या बाहेर बाजल्यावर बसली होती आणि तिचे बहीण भाऊ आईने बोलावल्यावर आतमध्ये गेले. संध्याने फोन नुसता कानाला लावला होता आणि विशाल तिकडून म्हणत होता, संध्या ए माझी राणी बोल ना. संध्या काहीच बोलत नव्हती, नुसता फोन कानाला लावला होता आणि विशाल तिला परत म्हणाला, संध्या बोल ना ग. अगं आज दिवसभर वेळच भेटला नाही मला फोन लावायला तुला, कामात होतो. संध्या काहीच बोलत नव्हती, नुसती कानाला फोन लावून ऐकत होती. विशाल तिकडनं म्हणाला, तुझा नवरा किती रोमॅन्टिक आहे, बोल ना काहीतरी, मी किती वाट पाहतोय. तू नाहीतर तुझा आवाज तरी ऐकायला मिळेल मला. आज घरी आलो तर अजिबात करमलं नाही मला, सवय झाली आहे ना तुझी. विशाल तिला म्हणाला, संध्या आता बोल बरं का पटकन, एवढं काय रुसायला झालंय. संध्या ए संध्या बोल ना. संध्या कानाला फोन लावून नुसतं मंत्रमुग्ध होऊन तिच्या हबीचं बोलणं ऐकत होती. विशाल संध्याला म्हणाला, मला माहित आहे तू माझा आवाज ऐकत आहेस हो ना, आणि मला शिक्षा देत आहेस. संध्या मी 5 पर्यंत आकडे मोजणार, तू जर माझ्यासोबत नाही ना बोललीस तर मग बघा. विशालने आकडे मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, आणि संध्या लगेच त्याला म्हणाली, आत्ता आठवण येते ना माझी. बोलणारच नव्हते पण काय, मलाच राहावलं नसतं तुमच्याशी बोलल्याशिवाय. विशाल त्याची उशी त्याच्या छातीखाली घेत आडवा पडत म्हणाला, हो का, मग आधी कशाला नाटकं करायची एवढी. नवऱ्याची गरज तर आहे, पण उगाच असं दाखवायचं की त्याच्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे, हो का नाही. संध्या म्हणाली, हो गुन्हाच घडला आहे माझ्याशी न बोलण्याचा. हा केवढा मोठा गुन्हा आहे माहित आहे का तुम्हाला. विशाल तिला म्हणाला, हो का, मग नवऱ्याला आता जेलमध्ये टाकणार आहेस का. संध्या म्हणाली, जेलमध्ये नाही, तुम्हाला मी बेडरूम मध्ये टाकणार आहे आणि तुमच्यासोबत मी पण येणार आहे आणि दिवसभर तुम्हाला सोडणारच नाही. विशाल तिला म्हणाला, संध्या मग ही माझ्यासाठी शिक्षा नसेल बरं का. येतो सोने पे सुहागा हो गया. मला तर तुला सोडायचंच नाही दिवसभर, फक्त तू आणि मी. संध्या विशालला म्हणाली, जेवलात का. विशाल तिला म्हणाला, नाही ग अजून, बसतो जेवायला. घरी आलो तर तुझी आठवण आली, म्हटलं फोन लावावं तुला. मी म्हटलं माहेरी गेली आहे तर नवऱ्याची कशाला आठवण येते बाबा आता.
संध्या त्याला म्हणाली, असं होईल का? माझ्या नसानसात, माझ्या श्वासामध्ये फक्त तुम्ही आहात आणि तुमची मला कधी आठवण येणार नाही, असं कधीच होणार नाही. मी कुठे गेले तरी माझं मन तुमच्या जवळच असतं, समजलं? विशाल तिला म्हणाला, समजलं. आणि तू पण माझ्या जवळ नसलीस ना तरी मला अजिबात करमत नाही. संध्या, बाहेर दिवस गेला ग कामात. आजची रात्र आणि उद्याची रात्र कशी तरी ढकलायची आहे मला. संध्या त्याला म्हणाली, परवा लवकर या मला न्यायला, जास्त उशीर लावू नका. विशाल त्याला मुद्दामून म्हणाला, संध्या राहा की आठवडाभर घरी. संध्या विशालला म्हणाली, खरंच म्हणताय का राहा म्हणून, का चेष्टा करताय माझी? विशाल तिला म्हणाला, संध्या तुला मी इतके दिवस माहेरी ठेवीन का? मला 2 दिवस सुट्टी असली असती ना तर उद्याच आलो असतो तिथे, पण काय करायचं, नाही येऊ शकत ना. परवा लवकर येईल. विशाल संध्याला म्हणाला, मग आज कसा गेला दिवस? संध्या म्हणाली, खूप छान गेला. आई बाबांना, बहिणीला, भावाला खूप आनंद झाला मी आले, पण ते दोघे तर खूप आठवण काढत होते माझी. आल्या आल्या मला मिठीच मारली त्यांनी आणि मला म्हणाले, ताई आता जाऊ नकोस, आम्हाला करमत नाही तुझ्याशिवाय. विशाल म्हणाला, हो का? त्यांना म्हणायचं ना, दाजींनी काय करायचं मग? त्यांना पण करमणार नाही, असं विशाल एकदम लाडात येत संध्याला म्हणत होता. संध्या त्याला म्हणाली, फक्त तुम्हालाच नाही, मला पण नाही करमणार इतके दिवस तुमच्याशिवाय राहायला. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मला एक किस दे ना ग. मला किती आठवण येत होती तुझी, माहित आहे का? तुला एक किस दे ना प्लीज. संध्या त्याला म्हणाली, गप्प बसा, मी घरी आले ना की तुम्हाला किती किस घ्यायचे ना तेवढे किस घ्या. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.